नेक्स्ट एक्झाम्पल, इथं सिस्टीम दिलेली आहे आपल्याला. ओके, ही सिस्टीम आहे कोणती? एक्स डॅश इज इक्वल टू एक्स. एक आहे लॅमडा 1 0 लॅमडा हा मॅट्रिक्स. ओके, या सिस्टीमचं जनरल सोल्युशन हे प्रूव्ह करायचं. अल्फा इंटू ई रेस टू लॅमडा टी 1 0 प्लस बीटा इंटू ई रेस टू लॅमडा टी T1. ओके, हे त्याचं जनरल सोल्युशन हे प्रूव्ह करायचं. मग सर्वात आधी काय करू आपण, हा जो मॅट्रिक्स आहे त्याला ए ने डिनोट करून देऊ. ओके, त्याच्यानंतर ई रेस टू लॅमडा टी 1 0 याला स्मॉल एक्स ने डिनोट करू. ई रेस टू लॅमडा टी T1 याला स्मॉल वाय ने डिनोट करू. ओके, मग आता इथं कसं प्रूव्ह करणार आपण, पहिले काय शो करायचं आपल्याला की एक्स आणि वाय हे दिलेल्या सिस्टमचं सोल्युशन आहे ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. लागलेच ते आपण त्याला नंबर देऊन देऊ 1. काय प्रूव्ह करणार आधी आपण, एक्स आणि वाय हे दोन्ही 1चं सोल्युशन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर त्या दोघांना आपण लिनियरली इंडिपेंडंट प्रूव्ह करणार. ते लिनियरली इंडिपेंडंट आले की मग आपल्याला ते जे आहे आपलं दिलेलं जे सोल्युशन ते जनरल सोल्युशन आहे असं सांगता येईल. म्हणजे दोन पार्ट आहे, पहिले आपल्याला एक्स आणि वाय दोन्ही सोल्युशन प्रूव्ह करायचे 1चे, आणि फायनली एक्स आणि वाय ला लिनियरली इंडिपेंडंट प्रूव्ह करायचं. मग आधी काय करू आपण की एक्स आणि वाय हे सोल्युशन्स आहेत ते प्रूव्ह. फर्स्ट you prove x of t and y of t are solutions of 1. मग त्यासाठी काय करू आपण, एक्स डॅश आणि एक्स म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड या दोन्ही कॅल्क्युलेट करू. मग एक्स डॅश ऑफ टी फाइंड आउट करू आपण. एक्स डॅश ऑफ टी काय, तर ई रेस टू म्हणण्यापेक्षा बघा ई रेस टू लॅमडा टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू लॅमडा टी. मॅट्रिक्स मध्ये फक्त कॉन्स्टन्ट्स आहेत म्हणून ते ऍज इट इज. आणि लॅमडा टी चा डेरिव्हेटिव्ह लॅमडा. ओके, हा काय झाला एक्स डॅश टी. सिमिलरली काय करू आपण, वाय डॅश टी पण फाइंड आउट करू. आता वाय डॅश टी मध्ये काय इश्यू आहे, फक्त तिथं दोन टी चे फंक्शन आहे, ई रेस टू लॅमडा टी, आणि मॅट्रिक्स मध्ये पण काय आहे टी आलेलं आहे. ओके, इथं आपल्याला काय करावं लागेल, प्रॉडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन युज करावं लागेल. आधी काय करू आपण की ई रेस टू लॅमडा टी ऍज इट इज, किंवा एक काम करू आधी ई रेस टू लॅमडा टीचा डेरिव्हेटिव्ह देऊ आणि मॅट्रिक्स ऍज इट इज, त्याच्यानंतर मॅट्रिक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि ई रेस टू लॅमडा टी ऍज इट इज. ई रेस टू लॅमडा टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू लॅमडा टी इंटू लॅमडा. ओके, आणि हा टी 1 ऍज इट इज. पुढे प्रॉडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन युज करताना मग काय करणार आता आपण, ई रेस टू लॅमडा टी ऍज इट इज. ओके, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0. याप्रमाणे हे आलं. पुढे काय करू आता आपण, या लॅमडाने मल्टिप्लाय करून द्या किंवा ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. ओके, चला लॅमडाने मल्टिप्लाय करू. जे राहतं काय बघा, ई रेस टू लॅमडा टी लॅमडा इंटू 1 लॅमडा इंटू 0. हा काय झाला आपला एक्स डॅश. सिमिलरली वाय डॅश टी. ओके, आता वाय डॅश टी साठी बघा एक करता येईल आपल्याला, ई रेस टू लॅमडा टी कॉमन घेऊन येते. बरोबर, त्याच्यानंतर लॅमडाने मल्टिप्लाय करा लॅमडा इंटू टी. ओके, इथे सेकंड मॅट्रिक्स मध्ये काय आहे 1 म्हणून लॅमडा टी प्लस 1. त्याच्यानंतर लॅमडा इंटू 1 आणि हा इथला प्लस 0, म्हणजे हा झाला वाय डॅश. याप्रमाणे आपण काय केलं, जे आपली सिस्टीम होती एक्स डॅश इज इक्वल टू एक्स, त्याची काय केली फक्त लेफ्ट हँड साइड कॅल्क्युलेट केली. आता पुढे काय करू आपण, राईट हँड साइड कॅल्क्युलेट. राईट हँड साइड कॅल्क्युलेट करताना मग लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आली की आपल्याला ते लक्षात येईल क्लिअरली की एक्स डॅश इज इक्वल टू एक्स हे दोन्ही सोल्युशन्स आहेत. मग आता पुढं ए इंटू एक्स करायचं आपल्याला, ए इंटू स्मॉल एक्स आणि ए इंटू वाय. ए इंटू एक्स ऑफ टी. ओके, हे काय आलं आपला, हे काय दिलेलं आहे आपला लॅमडा 1 0 1. ओके, एक्स ऑफ टी आहे आपला ई रेस टू लॅमडा टी आणि मॅट्रिक्स आहे 1 0. प्रॉडक्ट घेताना आता तो ए रेस टू लॅमडा टी पुढे लिहून घे. ओके, लॅमडा इंटू 1 लॅमडा 1 इंटू 0 0. ओके, 0 इंटू 1 0 1 इंटू 0 0, म्हणजे काय आलं ई रेस टू लॅमडा टी 0. ओके, आता इथं बघा दोन्ही तुम्हाला काय दिसतील, दोघांच्या राईट हँड साइड सेम आहे म्हणून काय सांगता येईल आपल्याला, एक्स डॅश टी इज इक्वल टू ए इंटू एक्स ऑफ टी. ओके, मग याच्यावरनं काय सांगता येईल आपल्याला, एक्स इज सोल्युशन ऑफ स्मॉल एक्स इज सोल्युशन ऑफ
कॅपिटल म्हणजे सिस्टीम. ओके, स्मॉल एक्स इज सोल्युशन ऑफ सिस्टीम वन. ओके, सिमिलरली पुढे काय करता येईल, ए इंटू वाय ऑफ टी, ए इंटू वाय ऑफ टी कॅल्क्युलेट करू. ए म्हणजेच आपला मॅट्रिक्स आहे लॅमडा 1 0 लॅमडा. ओके, वाय काय आहे आपलं, ई रेस टू लॅमडा टी टी वन. ओके, ई रेस टू लॅमडा टी तर बाहेरच राहू दे आपण. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू, लॅमडा इंटू टी. ओके, तो येईल लॅमडा टी. 1 इंटू 1 प्लस 1, 0 इंटू टी 0, लॅमडा इंटू 1 लॅमडा. ओके, आता इथं पुन्हा ऑब्झर्व करा, काय लक्षात येईल तुम्हाला, वाय डॅश टी इज इक्वल टू ए इंटू वाय ऑफ टी, कारण दोघांच्या राईट हँड साइड सेम आणि दोघांच्या लेफ्ट हँड साइड सेम. म्हणून काय सांगता येईल आपल्याला की ते इक्वेशन सॅटिस्फाय होते, की एक्स ऑफ टी अँड वाय ऑफ टी आर सोल्युशन्स. ओके, फक्त सोल्युशन्स, नॉट जनरल सोल्युशन्स, सोल्युशन्स ऑफ सिस्टीम वन. वनचं काय ते दोन्ही सोल्युशन झाले. ओके, हा झाला आपला फर्स्ट पार्ट, ज्याच्यात आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की दोन्ही सोल्युशन्स. आता नाव आपण काय प्रूव्ह करू, की एक्स अँड वाय आर लिनियरली इंडिपेंडेंट. नाव वी प्रूव्ह x of t and y of t are linearly independent. ओके, आता हे लिनियरली इंडिपेंडेंट प्रूव्ह करण्यासाठी काय करत असतो आपण, तुम्ही आधी लिनियर अल्जेब्रा मध्ये शिकले असणार की कसं शो करायचं. तर काय करत असतो आपण, की या एक्स आणि वाय यांचं काय घ्यायचं असतं, लिनियर कॉम्बिनेशन. C1 इंटू एक्स ऑफ टी, ओके, प्लस C2 इंटू वाय ऑफ टी. हे काय घेत असतो आपण, याचं लिनियर कॉम्बिनेशन, आणि याला इक्वेट करत असतो विथ 0. ओके, आणि याला लिनियरली इंडिपेंडंट प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं असतं आपल्याला, की जे C1 आणि C2 आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आणि त्या 0 आल्या पाहिजे. C1 C2 जर 0 आले तर म्हणतो आपण लिनियरली इंडिपेंडंट. ऍटलीस्ट एक जरी नॉन 0 आला तर काय म्हणतो असतो आपण, की दोन्ही लिनियरली डिपेंडंट. ओके, आता पुढं एक्स ची व्हॅल्यू काय आपली ते पुट करायची. एक्स म्हणजे आहे आपला ई रेस टू लॅमडा टी 1 0. ओके, पुढं प्लस C2 इंटू वाय ऑफ टी ई रेस टू लॅमडा टी टी 1. ओके, आणि इकडे काय 0 म्हणजेच हा 0 मॅट्रिक्स. आता काय करू आपण, या C1 ई रेस टू लॅमडा टी ने 1 ला मल्टिप्लाय करू, त्याच्यानंतर काय करू C2 ई रेस टू लॅमडा टी ने टी ला मल्टिप्लाय करू आणि ऍडिशन करू. म्हणजेच काय होतं बघा आता ते, C1 e raised to lambda t into 1 plus C2 e raised to lambda t into t. ओके, हा झाला पहिला एलिमेंट. पुढं सेकंड एलिमेंट C1 e raised to lambda t into 0. ओके, प्लस C2 e raised to lambda t into 1. ओके, आता यांना दोघांना इक्वेट करायचं. काय भेटतं बघा, C1 e raised to lambda t प्लस C2 e raised to t आधी लिहून घेतो, e raised to lambda t equal to 0. आणि सेकंड इक्वेशन काय आहे बघा, C2 e raised to lambda t is equal to 0. आता आपल्याला माहिती आहे की e raised to lambda t 0 नसणार आहे, तो नॉन झिरो नंबर असतो. आता या दोघांचा प्रॉडक्ट जर 0 आहे, C2 आणि e raised to lambda t चा, आणि e raised to lambda t जर नॉन झिरो आहे तर काय सांगता येईल नक्कीच आपल्याला, C2 is equal to 0. ओके, रिझन काय, e raised to lambda t is नॉन झिरो, नॉन झिरो असतो. ओके, फॉर एव्हरी रिअल नंबर. त्याच्यानंतर पुढं आता C2 इक्वल टू 0 ही व्हॅल्यू इथे इक्वेशन मध्ये पुट करा. ओके, मध्ये काय होतं ते बघा, C2 जर 0 पुट केला तर राहतं काय, C1 e raised to lambda t is equal to 0. मग पुन्हा C1 e raised to lambda t, याच्यात दोघांचा प्रॉडक्ट 0 आणि e raised to lambda t नॉन 0, म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, C1 is equal to 0.
आपण घेतलं काय होतं बघा, आपण घेतलं होतं लिनियर कॉम्बिनेशन इक्वल टू 0 आणि प्रूव्ह काय केलं की दोन्ही कॉन्स्टंट येतात 0. मग याच्यावर काय सांगता येईल की देअरफॉर एक्स ऑफ टी आणि वाय ऑफ टी आर लिनियरली इंडिपेंडेंट. ठीक आहे, म्हणजे दोन्ही लिनियरली इंडिपेंडेंट आणि पुढे मग लिनियरिटी प्रिन्सिपल यूज करायचं. देअरफॉर द लिनियरिटी प्रिन्सिपल काय सांगता येईल आपल्याला की दोघांचं जे लिनियर कॉम्बिनेशन आहे ते काय असणार आहे, जनरल सोल्युशन. ओके, मग दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन देअरफॉर अल्फा इंटू एक्स ऑफ टी प्लस बीटा इंटू वाय ऑफ टी इज इक्वल टू कॅपिटल एक्स. ठीक आहे, यासोबत इक्वेट करायचं. म्हणजे हे जे आहे ते जनरल सोल्युशन आहे असं लिहायचं होतं आपल्याला इक्वल टू 0. मी इथं पुन्हा लिहितोय बाय प्रिन्सिपल कॅपिटल एक्स ऑफ टी इज इक्वल टू काय, अल्फा इंटू स्मॉल एक्स ऑफ टी प्लस बीटा इंटू स्मॉल वाय ऑफ टी. म्हणजेच काय, दॅट इज एक्स ऑफ टी इज इक्वल टू अल्फा इंटू आपला एक्स ऑफ टी काय होता आता, स्मॉल एक्स ऑफ टी ई रेस टू लॅमडा टी 1 0 प्लस बीटा इंटू ई रेस टू लॅमडा टी टी 1 is the general solution of system 1. याप्रमाणे एक्झाम्पल कम्प्लीट. आणि याचा यूज काय करू आपण, आता जेव्हा पण आपल्याकडे या टाईपचा मॅट्रिक्स येईल तेव्हा डायरेक्टली आपण त्याचं जनरल सोल्युशन हे म्हणून डायरेक्टली यूज करू.